पुण्यातल्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। याचं कारण देखील तसंच आहे। पूजा खेडकर यांची पुण्यातून तडकाफडकी वाशिमला बदली करण्यात आली आहे। पूजा खेडकर आता वाशिमच्या जिल्हाधिकारी असणार आहेत। VIP नंबर प्लेट असलेल्या ऑडी कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या। नंतर असा दावा करण्यात आलाय की पूजाने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबरवरही कब्जा केला होता। तिथे त्यांनी तिच्या नावाचा बोर्डही चिकटवला होता। त्यामुळे आधी सोशल मीडियावर स्टंटबाजी करण्याच्या नादात त्या अडचणीत आल्या होत्या। कोण आहेत या पूजा खेडकर आणि त्यांच्यावर काय आरोप आहेत, जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी सर्वेश, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरने 2021 मध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण केली। या परीक्षेत त्यांचा ऑल इंडिया रँक 821 होता। त्यांनी स्वतःला दिव्यांग घोषित केलं असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे। कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयात याचिकाही दाखल केली होती। पूजा यांचा युक्तिवाद असा होता की अपंग उमेदवारांना SC ST उमेदवारांपेक्षा जास्त अडचणींचा सामना करावा लागतो, त्यांनाही समान लाभ मिळावा। लाल निळे दिवे आणि VIP नंबर प्लेट असलेली त्यांची वैयक्तिक ऑडी कारही त्यांनी वापरली। त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली। त्यांच्या वैयक्तिक गाडीवर महाराष्ट्र शासन असा बोर्ड देखील लावला होता। नियमानुसार प्रशिक्षणार्थींना या सुविधा पुरवल्या जात नसून त्याला प्रथम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती करणे आवश्यक असतं। पूजांना हे विशेषाधिकार मिळाले नसतानाही त्यांनी आपल्या कृतीतून प्रशासनात खळबळ उडवून दिली। 2 फेब्रुवारी 2022 रोजी पूजा खेडकरला नियुक्ती नाकारण्यात आली। त्यानंतर त्यांनी दृष्टीहीन आणि मानसिक आजारी असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र कोर्टात दाखल केले। कोर्टाने जुलै ते सप्टेंबर 2022 दरम्यान 4 वेळा खेडकरांची वैद्यकीय तपासणी केली। त्या 4ही वेळा हजर राहू शकल्या नाहीत आणि त्यामुळे कोर्टाने त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार दिला। 2023 मध्ये त्यांचे प्रतिज्ञापत्र अपंगत्व हक्क कायदा 2016 अंतर्गत सादर केले गेले आणि परिणामी त्यांच्या नियुक्तीला पुढे जाण्यास मंजुरी देण्यात आली। दरम्यान ITI कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पूजा खेडकरांवर गंभीर आरोप केले। पूजा खेडकर यांच्यावर जे आरोप आहेत त्याची सखोल चौकशी केली पाहिजे। IAS झाल्यानंतर त्यांची मेडिकल परीक्षा द्यायची होती, त्या 6 वेळेस अनुपस्थित राहिल्या। तसेच OBC मधून त्यांनी IAS ची परीक्षा दिली। खरं तर त्यांच्या वडिलांचं उत्पन्न 40 कोटीहून अधिक आहे, पण या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत असंही विजय कुंभार म्हणाले। पूजा खेडकरचे आजोबा सरकारी कर्मचारी होते, तर वडील दिलीपराव खेडकर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील निवृत्त अधिकारी होते। दिलीप खेडकर यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली होती। वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मिळवत त्यांनी अहमदनगर दक्षिणमधून उमेदवारी अर्ज भरला होता। पूजा यांच्या आई अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील भालगावमध्ये निवडून आलेल्या सरपंच आहेत। पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे आपल्या प्रभावाचा वापर करून जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मुलीने केलेल्या मागण्यांसाठी दबाव आणत होते असाही आरोप आहे। खेडकर यांची संपत्ती 17 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर त्यांचे उत्पन्न 42 लाख रुपयांच्या घरात आहे। पूजा खेडकर यांनी सरकारला दिलेल्या संपत्तीच्या विवरणातून ही माहिती समोर आली आहे। पूजा खेडकर या OBC प्रवर्गातून IAS झाल्या आहेत, पण OBCसाठी उत्पन्नाची मर्यादा ही 8 लाख रुपये इतकी आहे। पूजा खेडकर यांच्या वडिलांचे उत्पन्नही OBCच्या उत्पन्नाच्या क्रिमिलियरपेक्षा जास्त आहे। त्यामुळे पूजा खेडकर यांची IAS पदी नियुक्ती वादग्रस्त ठरू शकते। आता त्यांच्या प्रशिक्षणाचा उर्वरित कालावधी पूर्ण करण्यासाठी वाशिम येथे त्यांची बदली करण्यात आली। त्या 30 जुलै 2025 पर्यंत तेथे सुपर न्यूमररी असिस्टंट कलेक्टर म्हणून काम करणार आहेत।